एसटीच्या चालकासह महामंडळाच्या गाडीलाही कर्नाटकात काळं फासलं। कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी। पुणे बंगळुरू महामार्गावरील चित्रदुर्ग येथील घटना। नाशिक जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदेंची दादागिरी। चारुदत्त शिंदेंसह दोघांकडून मारहाणीचा प्रयत्न। डॉक्टर आनंद पवारांचा आरोप। फिर्याद न घेतल्याने फेसबुक लाईव्ह करणाऱ्या युवकाला पोलिसांकडूनच मारहाण। बार्शी पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून मारहाण घटनेचा सीसीटीव्ही समोर। 7 जानेवारीला झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर। म्हाडा कार्यालयात महिलेने पैसे उधळल्याच्या प्रकरणात म्हाडा समिती स्थापन। समितीकडून 27 फेब्रुवारीला 11 अर्जदारांची सुनावणी घेण्यात येणार। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडून आदेश देण्यात आल्यानंतर म्हाडा भवनातील दुसऱ्या मजल्यावर सुनावणी होणार। नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी उड्डाणपूल खचल्याचं प्रकरण ओव्हरलोड वाहनांमुळे। उड्डाणपूल खचल्याची चौकशी अहवालात स्पष्ट। 10 दिवसात होणार उड्डाणपूल दुरुस्तीचं काम। जीबीएस रुग्णांच्या उपचाराचा खर्च जास्त। रुग्णांच्या सरकारी योजनांमधून उपचार। आरोग्य विमा असलेल्या रुग्णांना सरकारी योजनांमधून मदत करणार नाही, पालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती। खडकवासला परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे स्वॅब विष्ठा नमुना तपासणीसाठी घेतलं जाणार। जीबीएसच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग आता ऍक्शन मोडवर। नागपुरात जीबीएसचा आणखी एक बळी। शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 32 वर्षीय रुग्णाचा मृत्यू। जीबीएसने दगावलेल्या रुग्णांची संख्या आता 3 वर। पुण्यात फ्लॅटमध्ये आढळलेल्या 300 मांजरींचं अखेर स्थलांतर। पुणे महापालिका प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने कार्यवाही। पुणे महापालिकेकडून फ्लॅट मालक रिंकू भारद्वाज यांना 3 नोटीस। वसईत रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्या 3 महिला बचत गटाच्या दुकानांवर कारवाई। महिलेच्या तक्रारीवरून वसई पुरवठा विभागाकडून संबंधित 3 दुकानं सील। डोंबिवलीत नोकरीचं आमिष दाखवून ऑनलाईन फसवणुकीचा धक्कादायक प्रकार। 7 गुंतवणूकदारांना 71 लाखांचा गंडा। पलावा, देसलेपाडा, सांगाव, स्टार कॉलनीत गुंतवणूकदारांची फसवणूक। टोळीचा शोध सुरू।